नमस्कार. दिनांक 10 जुलै. कथेचं शीर्षक आहे नाकात बोळा कशाला. इसवी सन 1871 मध्ये ब्रह्मनिष्ठ वामनबुवा अक्कलकोटास आले. शिवस्वरोदय शास्त्रानुसार गुरुदर्शनासाठी चंद्रस्वर म्हणजे डाव्या नाकपुडीचा इडा नाडीचा श्वास योग्य मानला जातो. उजव्या नाकपुडीतील सूर्यनाडीचा पिंगला श्वास बंद व्हावा व फक्त डाव्या नाकपुडीचा चंद्रस्वर लागावा यासाठी बुवांनी उजव्या नाकपुडीत कापसाचा बोळा बसवला. महाराजांनी ते ओळखले व म्हणाले, नाकात बोळा घालून काय होणार, काढ तो बोळा. जगात अनेक शास्त्रे आहेत. प्रत्येक शास्त्र विशिष्ट गोष्टीचे तात्विक विवेचन करते. त्यात त्याची आचारसूत्रे सांगितलेली असतात. ती तत्वे अथवा आचारसूत्रे चांगलीच असतात हे खरे असले तरी ती तत्वे आणि आचारसूत्रे प्रत्यक्ष आचरणात कशी आणि किती आणायची हा खरा कळीचा प्रश्न असतो. ती आचरणात आणणे व्यवहारदृष्ट्या असंभवनीय अशक्य असेल तर एक बौद्धिक कसरत याखेरीज त्या तत्वांना अधिक अर्थ नसतो. पण होते की काय की शास्त्रांच्या अभ्यासाने माणसाची दृष्टी झापडबंद होते. तो अधिक कर्मठ होतो. शास्त्राच्या आहारी गेल्याने माणूस व्यवहारवादाला पारका होऊन हटवादी बनतो. अशा वेळीस खरे तर समन्वयवादी सद्गुरूंची गरज असते. शास्त्र आणि व्यवहार यांची योग्य ती सांगड घालून माणसाची इह पर प्रगती साधून देणारा सद्गुरू असतो. ब्रह्मनिष्ठांच्या बाबतीत हेच झाले. महाराजांसारखा महान अवतारी सद्गुरू लाभून आता 7-8 वर्षे झाली होती, तरीही देवधर्म करताना शास्त्रांची चौकट सुटत नव्हती. गुरुदर्शनासाठी चंद्रस्वराचा डाव्या नाकपुडीने चालणारा श्वास असावा हे शास्त्र म्हणून ठीक आहे, पण त्याविना अडून राहण्याचे कारण नव्हते. शास्त्राच्या आहारी गेलेल्या वामनबुवांना ते कळत नव्हते असे नव्हे, पण वळत नव्हते एवढे मात्र खरे. त्यांनी उजव्या नाकपुडीत कापसाचा बोळा घालून पिंगलेचा सूर्यस्वर बंद करण्याचा आटापिटा केला. महाराजांना ते कसे आवडावे. मी जवळ असताना असे साधन प्रयासात कोणी का अडकावे हा त्यांनी प्रश्न विचारला. मनुष्य जन्म, त्यात विद्वत्ता, त्यात महाराजांसारख्या अद्वितीय गुरु असा त्रिविध लाभ घडूनही वामनबुवांनी असा खटाटोप करावा हे विचित्रच होते. नाक बंद ठेवले तरी तोंडाने श्वास आत जातोच. इतर वायू शरीरात खेळत असतातच, ते कसे थांबवणार असा खोचक प्रश्न महाराजांनी विचारून तो बोळा काढावयास लावला. थोडक्यात, शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेही नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरतो तो शंभू सोडू नको, असाच बोध महाराजांनी ब्रह्मनिष्ठांच्या निमित्ताने आपणा सर्वांना दिला आहे. धन्यवाद.